तुम्ही पाहताय एबीपी माझा। शिवसेना नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये शिवसेनेने ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत त्या सुधारणांसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संभाषण केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी सुचवलेल्या सुधारणांपैकी 3 अटी या मान्य करण्यात आल्याचं समजतंय। वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। वैभव, या 3 अटी कोणकोणत्या असल्याचं काही समजलंय का? नम्रता, ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून जीएसटी वरनं रणकंदन माजलेलं पाहायला मिळत होतं। एकीकडे शिवसेना जीएसटी संदर्भातल्या ज्या विधेयकातल्या ज्या तरतुदी आहेत त्यांना कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळत होती, पण त्या सगळ्यांचा विरोध आहे आज तो मावळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांचं स्वतः सह्याद्री अतिथीगृहावरनं बोलणं झालेलं आहे। उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार देखील मानलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी 3 काही अटी आहेत त्या सुचवल्या होत्या। त्या अटी आहेत त्या अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या अटी काय होत्या हे अजून मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही। मात्र ह्या 3 अटी मान्य केल्यामुळे हा जीएसटी मधला जो तिढा आहे तो आता सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेना जीएसटी जे विधेयक होतं त्याला समर्थन करणार का विरोध करणार या संदर्भातल्या ज्या बातम्या होत्या एकंदरीत त्यांना आता कुठेतरी पूर्णविराम लागलेला आहे आणि जीएसटी साठी जे खास अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे एकंदरीतच या सर्व घडामोडीवरून आता एक लक्षात येत आहे की जीएसटी विधेयकाला आता शिवसेना पाठिंबा देणार आहे। नम्रता, नक्कीच त्यामुळे या अधिवेशनामध्ये जीएसटीचं विधेयक पारित कसं करणार हा जो प्रश्न होता तो आता कुठेतरी मार्गी लागताना दिसतोय। वैभव, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।